मिडल ईस्टमध्ये पेटलेला भीषण युद्धाचा फटका आता सराफ बाजारात दिसू लागलाय। भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे। काही ठिकाणी तर दरांनी ऐतिहासिक नीचांक स्तर गाठलाय। विशेष म्हणजे याच वर्षी चांदीने 4.5 लाख तर सोन्याने 1,93,000चा उच्चांक गाठला होता। मात्र आता बाजारात याची मोठी पडझड दिसून येतेय। मग नेमकं सोनं चांदी का कोसळलंय? मग गुंतवणूकदारांनी आता काय करायला हवं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिलं कारण, सोनं चांदीचा दर खाली जाण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ। आणि दुसरं कारण म्हणजे महागाई आणि व्याजदर। महागाई आणि व्याजदर वाढण्याची भीती, यामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईत विक्री केली। तिसरं कारण म्हणजे दुबईवरील हल्ल्यानंतर बाजारात भीतीचं वातावरण। चौथं कारण म्हणजे जागतिक बँकांकडून व्याजदर वाढण्याचे संकेत। आणि पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे युद्धामुळे निर्माण झालेला लिक्विडिटी क्रायसिस, म्हणजेच बाजारात रोख पैशांची कमतरता। मग गुंतवणूकदारांनी आता काय करायला हवं? तज्ज्ञांच्या स्पष्ट सल्ल्यानुसार घाईघाईत कोणतीही गोष्ट खरेदी करू नका। सध्या वेट अँड वॉचचं धोरण ठेवणंच योग्य ठरेल। तज्ज्ञांच्या मते साधारण रामनवमीपर्यंत बाजाराची दिशा स्पष्ट होऊ शकते। म्हणूनच गुंतवणूक करताना सावध राहा आणि योग्य वेळेची वाट पहा। तर एकूणच तुम्हाला सोन्याचा भाव किती अपेक्षित आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।